आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी, अज्ञात समर्थकांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। बॅनर लावून कोणी बहुजनांचा नेता होत नाही, तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढला? अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल। फडणवीसांनी बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, दानवेंचा आरोप। आम्ही डुक्कर मारत नाही, रेडे गुवाहाटीलाच मारले, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा। तर रेडा तयार आहे, राऊतांनी माणसाला तलवार घेऊन पाठवावं, या गुलाबराव पाटलांचं आव्हानाला प्रत्युत्तर। जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित, ते परत विधानसभेत जाणार नाही, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही, अजित पवारांना दादा समजवायचो पण त्यांची दादागिरी संपली। वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती, मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, बच्चू कडूंची टीका। पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं, कुठल्या तोंडानं मत मागणार, सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील ठिंगरेंवर आरोप। बायका आमच्या साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान घाण ठेवेल, कपड्यावरून लाज दाखवण्याचं काम सुरू आहे का, सत्तारांचा साडी वाटपावरती रावसाहेब दानवेंची टीका। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचे आभार, टी शर्टवर व्यंगचित्र काढत मानले आभार।